सर्वांना जय महाराष्ट्र। माझं नाव मिनल गजानन पाटील आहे। मी प्रभाग क्रमांक 3 चे इच्छुक उमेदवार आहे आणि आज शिवसेना या पक्षाच्या मुलाखती पार पडल्या। आमदार बालाजी कल्याणकर साहेब, आनंदरावजी बोंडारकर साहेब, तसेच आमदार हेमंतभाऊ पाटील साहेब आणि बाबूरावजी कदम कोळेकर साहेब आणि तसेच सर्व जिल्हा प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आजच्या या शिवसेनेच्या बैठकी पार पडलेल्या आहेत आणि माझा अतिशय उत्तम प्रकारे इंटरव्ह्यू सुद्धा झालेला आहे। मी माझ्या आतापर्यंत जवळपास 5 पूर्ण प्रभागाच्या फेऱ्या झालेल्या आहेत। प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन मी भेटी सुद्धा दिलेल्या आहेत। तर फिरत असताना मला असं लक्षात आलं की माझा जो प्रभाग आहे तो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पासून अजून बराच दूर आहे। जसं की नाली असो, रस्ते, पाणी, स्वच्छता, लाईट अशा कुठल्याही प्रकारच्या भरपूर साऱ्या समस्या इथे माझ्या प्रभागामध्ये आहेत। तर सर्वप्रथम मला जबाबदारी मिळाल्यानंतर मी सर्वप्रथम बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर कसं सुधारलं जाईल त्याच्यावरती मी माझं काम करणार आहे। घरकुल संदर्भात पण आमचं विशेष लक्ष राहीलच। उमेदवारी मिळाल्याच्या नंतर आम्ही स्वतः प्रत्येकांच्या घरोघरी व्हिजिट देऊन ज्यांना ज्यांना घरकुलसाठी आवश्यकता असेल त्यांच्यासाठी आम्हाला लवकरात लवकर काय करता येईल त्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत। त्याचबरोबर हे तर प्रभागाच्या सुधारण्याच्या बरोबरच व्यक्तिगत विकास आपल्याला सर्वांचा कसा करता येईल याच्यावरती सुद्धा माझा फोकस नक्कीच राहणार आहे आणि त्याच अनुषंगाने मी मिशन सर्वोत्तम सांगवी प्रभागाच्या माध्यमातून मी सर्वांना भेटी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर मोफत आरोग्य सवलत कार्ड हे सुद्धा अभियान मी राबवलेलं आहे, ज्याच्या मार्फत तुम्हाला नांदेडच्या 50 पेक्षा जास्त हॉस्पिटल्समध्ये 50% पेक्षा जास्त सवलती सुद्धा मिळणार आहेत। अशा प्रकारे म्हणजे व्यक्तिगत विकास आपल्याला कसा करता येईल, जसं की महिला सशक्तीकरण अभियान असो, या सर्वांचे माझे प्रयत्न सध्या चालू आहेत। सांगवी प्रभागातील लोकांची साथ मला सध्या गरजेची आहे, त्यांच्यासाठीच माझे हे प्रयत्न चालू आहेत आणि आता जवळपास मला प्रभागातल्या सर्वांच्या ओळखी झालेल्या आहेत। अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत, जनतेपर्यंत माझ्या सगळ्यांच्या ओळखी झालेल्या आहेत आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत असणार आहे अशी मी तुम्हाला हमी देते।